नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या अनुषंगाने या ठिकाणी नुकतंच भारतीय जनता पार्टीचे रबाळे विभागामध्ये एक प्रचार सभा संपन्न झालेला आहे। त्या निमित्तानं बोलण्यासाठी आपल्याबरोबर एक चळवळीतले आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते आणि एक युवा तरुण म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। ॲडव्होकेट अमोल उघाडे आहेत। काय सांगणार आता एकंदरीत पुन्हा निवडणूक आलेल्या आहेत, पुन्हा या ठिकाणी जे विकासाच्या कामावरती या ठिकाणी बोलण्यात आलेलं आहे, काय सांगणार आहात यावेळेची जे बदल आहे कशा पद्धतीने घडेल असं वाटतं? आज आपण या ठिकाणी पाहिलं की हा सुधारक पॅनल आहे। खरं तर इतके वर्ष माझे आई वडील असतील या ठिकाणी सुधाकर मामांच्या सोबत त्यांनी काम केलेलं आहे। चंद्रकांत पाटील मामा असतील, हे सुद्धा आमचे मामाच आहेत। यांच्यासोबत सुद्धा आपण फार आधीपासून काम केलेलं आहे। मग त्यानंतर काही दशक आपण त्यांच्यापासून वेगळे होतो आणि एक राजकीय वैचारिक मतभेद जरी नसला तरी एक राजकीय मतभेद होता। त्या माध्यमातून आपण काही ठिकाणी वेगळे काम करण्याचा प्रयत्न केला। पण ज्या वेळी मामांनी चांगलं काम केलं त्यावेळी चांगल्याला चांगला बोलण्याची धमक ही आम्ही त्या ठिकाणी दाखवलेली आहे आणि ज्या वेळी चुकले त्यावेळी आम्ही सल्ला देण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे। मी एवढा मोठा नाही, पण माझ्या आईवडिलांनी त्यावेळी काही नाराजगी असतात किंवा काही गोष्टी असतात, पण ज्यावेळी आम्ही सुशिक्षित झालोय, मोठे झालोय आणि चांगलं काय आणि चुकीचं काय हे आम्हाला चांगलं या ठिकाणी लक्षात येतंय। आणि अशा वेळी ज्यावेळी आम्ही इतर पक्षामध्ये होतो किंवा इतर नेत्यांसोबत होतो त्यावेळी कुठेतरी आम्हाला वाटायचं की नक्की काय चाललंय, आपण कोणत्या दिशेला जातोय, आपली दिशा भरकटत तर नाहीये। आणि अशा वेळी मग ज्या प्रकारे हे अतिशय घाणेरडं राजकारण मला नजरेमध्ये आलं त्यावेळी मी माझ्या घरच्यांशी चर्चा केली की आपण इलेक्शन लढवायचंय तर कशाच्या आधारावर लढवायचंय, काय म्हणून लढवायचंय, आपल्याला राजकारण कोणत्या क्षेत्रामध्ये करायचंय आणि कशासाठी करायचंय। इथली जी गोरगरीब कष्टकरी वर्गातली जी जनता आहे या जनतेकडे पाहिल्यानंतर आमचंही उद्दिष्ट तेच आहे जे सुधाकर मामांचं आहे, आमचंही उद्दिष्ट तेच आहे जे चंद्रकांत मामांचं आहे। मग जर आमचे विचार एक असतील, आमचे आचार विचार एक असतील, मग आम्ही वेगळे का लढायचं। आणि या भावनेतूनच सुधाकर मामांनी आमची भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं या घाणेरड्या राजकारणातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल आणि सत्तेसाठी नाही तर समाजासाठी, या गोष्टीसाठी आपल्याला एकत्र आलं पाहिजे, एकत्र लोकांसमोर गेलं पाहिजे आणि काहीतरी नवीन आजपर्यंत जो विकास झालाय त्याच्या पलीकडे जाऊन अजून काहीतरी विकास घडवायचा असेल तर आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे। सत्तेसाठी नाही, फक्त समाजासाठी, या एका शब्दावर आम्ही आज या सुधारक पॅनल सोबत या ठिकाणी उघाडे परिवार असतील, आमची जी काही मतदार असतील यांच्यातर्फे आम्ही या ठिकाणी प्रभाग क्रमांक 6 येथील 4ही उमेदवारांना जाहीर पाठिंबा या ठिकाणी दर्शवत आहोत। तर आपण आपल्यासोबत या ठिकाणी जे उमेदवार आहेत काय सांगणार आहात, कशा पद्धतीनं निवडणुकीला आपण सामोरे जातो? मी आता पाहिलं असेल निवडणुकीचं वातावरण जे असतं ते सगळं ढगाळ असतं। कधी पाऊस पडतो, कधी विजा चमकतात। आमच्या या पॅनलमध्ये सन्माननीय माजी महापौर सुधाकरजी सोनवणे साहेब आहेत, त्यांचा वार्ड आहे आणि त्या टोकाला आमचा माननीय मनीषाताई भोईर माजी महापौर त्यांचा वार्ड आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये आहोत। माझं भाग्य आहे की मी स्वतः यांच्या दोघांबरोबर काम केलेलं आहे आणि विकास काय असतो तर आम्ही पण झोपडपट्टीत काम केलेलं असल्या कारणाने आमचं अर्ध जीवन झोपडपट्टीत गेलेलं आहे। गरिबांच्या चिंता, गरिबांच्या अडचणी, गरिबांच्या गरजा हे आम्हाला कल्पना आहे आणि आज सुधाकर सोनवणे साहेब आमच्या आल्यामुळं मला होप झाला असा की विकास जो आपण करतो, तुम्हाला कल्पना आहे सरकारकडून काही काढून घ्यायचं म्हटलं की किती अडथळे असतात, किती स्पीड ब्रेकर असतात, पण आज ते असल्या कारणाने मला असं वाटतं की आम्ही म्हणजे इम्पोर्ट गाडीसारखं चालू आहोत आमचे, आम्हाला स्पीड ब्रेकर थांबलं लागणारच नाही। आणि हा विकास व्यक्तिगत विकास नसून गोरगरिबांचा विकास असेल, शाळा असू द्या, हॉल असू द्या, दवाखाना असू द्या किंवा उच्च शिक्षणाच्या दर्जासाठी चांगलं मार्गदर्शन असू द्या, वाचनालय असू द्या, रस्ते असू द्या, गटर असू द्या, त्याचबरोबर विद्युत पुरवठा असू द्या, स्ट्रीट लाईट असू द्या, हे गार्डन असू द्या, जे काही सार्वजनिक केलं जातं हे व्यक्तिगतसाठी होत नाही, हे समाजासाठी होतं। तुम्ही मागाशी बोलताना म्हणालात की तुमची इच्छा अनेक वर्षापासून होती की सुधाकर सोनवणे यांच्याबरोबर जे निवडणूक लढवणं किंवा त्यांच्याबरोबर काम करण्याची, आता तुमची इच्छा पूर्ण झाली, तुम्हाला कुठेतरी आनंद होतोय, काय होतं ते? असा विषय होता माझ्या वार्डामध्ये
हनुमाननगर आणि संभाजीनगर श्रमिक नगर हा वार्ड वेगळा झाला आणि त्याच्यामध्ये राखीव शीट पडली. त्या टायमाला ती अत्यंत मागास झोपडपट्टी होती, गरीब लोकांची होतकरूंची होती. आणि त्यासाठी सोनार साहेबांचं मला काम माहिती होतं. मग मी एका बाजूला असेल ते एका बाजूला असेल आणि लवकर काम होईल असं मला वाटत होतं. म्हणून तर मी जवळ एक 15 दिवस त्याच्या मागं होतो की तुम्ही इथून लढा, तुम्ही इथून लढा. मग तुमचे कार्यकर्ते नाराज होते म्हणून मी कार्यकर्त्यांना आमच्या समोर सांगितलं होतं की 100 लढण्यापेक्षा एक आवाज मजबूत असला पाहिजे आणि सोनार साहेब आपल्याला चांगला न्याय देते. मग त्यांनी तेव्हा असं म्हटलं की पाटील साहेब तुमचे कार्यकर्ते आहेत, ते नाराज होणार, त्यांना तुम्ही तिकीट द्या म्हणून. आणि ती सीट आमच्या कार्यकर्त्याला देऊन आम्ही फक्त 25 मतांनी हारलो होतो. त्याच्यानंतर 15 वर्षानंतर तो योग आला, पण आज कोणाला तिकीट कापायची गरज नाही पडली. सगळ्या समाज संधी मिळली. आमचा नव्यामध्ये असा एक वाढ आहे, त्याच्यामध्ये SC सीट आहे मागासवर्गीयांसाठी, ST सीट आहे म्हणजे आदिवासी लोकांसाठी, OBC सीट आहे बहुजनांसाठी आणि ओपन सीट आहे. म्हणजे सगळ्या समाजाला चौफेर ज्ञान देणारं मदत करणारं वाढ म्हणजे आमचा वाढ आहे. आणि त्याच्यामध्ये आमच्या तिघी भगिनी इथं उमेदवार आहेत. आणि आम्ही तेव्हा मध्ये असं विचार केला अपक्ष लढावं, तेव्हा आम्ही असं नाव ठेवलं की रिक्षा, म्हणजे 3 महिला आमच्या मागे बसतील पॅसेंजर म्हणून आणि सुद्धा आपली गाडी चालवतील, रिक्षा म्हणून चालवतील, असा आमचा उद्देश होता. पण माननीय नाईक साहेबांच्या विनंतीनुसार, त्यांच्या सांगण्यानुसार, गायडन्सनुसार, परिस्थितीनुसार बघून सगळं आम्हीच्यामुळं सुधाकर सोनवणे साहेबांनी ही कमळ ही निशाणी घेतलेली आहे. आणि आम्ही त्याचं सोनं करू असं मला आशा आहे. सकाळी आम्ही माप्यामध्ये भर दुपारी रॅली काढली होती. 1000 लोक होते आमच्याकडे. जवळजवळ 2 किलोमीटर आम्ही फिरलो. 1000 लोक होते. सुधाकर बाबा ते बघून खुश झाला. इथं आले 1000 लोक आहेत. त्यादिवशी सकाळी 9ला इथं काढलेले आले. आणि कोण आहे ती मतदार देणारच माणूस आमच्या बरोबर आहे. असं बाहेरून आणले खोगीरभरती केली असं नाही, मतदार आमच्या बरोबर आहे. आता हे आमच्या बघा सगळ्या गावातल्या सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या घरातल्या सुना सगळ्या आहेत. आणि सकाळी जवळ 100 माणसं आमची महिला होत्या घरच्या की रॅलीला होत्या. त्याच्या आपल्या बरोबर प्रभाग क्रमांक 6चे जे क मधून उमेदवार गंगा पाटील आहेत. काय सांगणार आहात, हा विजय नक्की होईल का? काय वाटतंय तुम्हाला, तुमची प्रतिक्रिया? मला तर वाटतं अण्णांनी 40 वर्षापासून सामाजिक काम करतात आणि समाजाचं काम करण्याचा रक्त एखाद्या व्यक्तीच्या अंगात बनलेलं असते. तसे आमचे अण्णा आहेत. मग ते गरीब असो श्रीमंत असो सगळ्यांसाठी अण्णा काम करतात. आणि लोक पण ते कामाचा विश्वास अण्णावर ठेवलेला आहे. नक्कीच. आणि त्याचबरोबर एक महत्वाचं या ठिकाणी मगाशी या प्रचार सभेमध्ये घडलेलं आहे. जसं की हे उघाडे मावशी आहेत, या ठिकाणचे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये सातत्याने काम करत होत्या. सुधाकर सोनवणे यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करत होते, परंतु मध्यंतरी ते त्यांच्याबरोबर नव्हत्या आणि परत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ते पुन्हा आलेले आहेत. काय सांगणार आहात, ही बदलाव जे आलेला आहेत आज, काय काय कारण असेल या संदर्भात काय सांगा? बदलाव ह्या कारणामुळे आलं की आपण महाराष्ट्रामध्ये बघत आहे काय उलाढाल्या चाललेल्या आहेत. दुसरी गोष्ट हक्क आहे. मी मगाशीच भाषणमध्ये म्हणलेलं आहे की भावांना भांडल्याशिवाय बहिणीला साडी भेटत नाही. माझाही राग होता, मी भांडत होते, परंतु कधीतरी भांडण बहीण भावाचं थांबतं. तसं मी थांबवलेलं आहे. कारण कडामोडी बघत असताना आपल्या लक्षात आलं, आताच अमोल उघाडे यांनी सांगितलं की कुठंतरी थांबलं पाहिजे आणि नगराचा विकास चांगल्या प्रकारे केलेला आहे. नाही असं म्हणताच येणार नाही आपल्याला. चांगल्या प्रकारे पहिलं काहीच नव्हतं तेव्हा आम्ही बरोबरच होतो, पण चांगल्या प्रकारे विकास, फक्त विकासच नाही झाला, खूप काय घडामोडी झालेल्या आहेत, ते नाकारू शकत नाही कोणीच. आणि मला असं लक्षात आलं आता पुढचे पिढी चांगले शिकलेले सवरलेले झालेले आहेत. तो पण ॲडव्होकेट झालाय, त्यांनी सगळा अभ्यास केला आणि आम्हाला समजवलं की आपण किती दिवस लढत बसणार आहे. असं कुठंतरी थांबलं पाहिजे. आपण मामांना पाठीमध्ये देऊ. साहेब पण आले की ताई कुठं थांबलं पाहिजे आणि आपण एकत्र येऊन करूया. आणि ते लोकांना मी विश्वासात घेतलं. पहिलं ते 4 लोक जरी असले तरी ते माझ्या बरोबर होते. सगळ्यांची इच्छा होती की आपला एखादा माणूस खोटं बोलणारा आल्यापेक्षा आपले खरे मामांनाच का नाही देऊ नये आपण. आणि ते माझे बंधू आहेत पहिल्यापासून, आजही असतील, उद्याही राहतील. म्हणून मी खुशीने आमच्या बरोबर जे लोक असतील ते त्यांनाही मानणार आहेत आणि मलाही मानणार आहे. म्हणजे आज असं होणार नाही की उघाडताई का आली, की आनंदात आहेत लोक. त्याच्यामुळे आम्ही जो मानं परत काम करू खांद्याला खांदा लावून. आणि थोडं काम करणार नाही, एकदा सुरुवात केली की आमचं काम चालूच असतं. बहीण भावाचं नातं आहे,
आणि सुरुवातीपासून म्हणजे शून्यातून आपण म्हणजे तुम्ही उभे झालेला आहात आणि इथले राजकारणातून सामाजिक कामं तुम्ही केलेला आहात. परंतु आजच्या या निवडणुकीमध्ये विरोधकांनी तीव्र अशा वेगवेगळ्या प्रकारची टीका करताना दिसतं. याकडे तुम्ही कसं बघता? विरोधकाचं काम आहे टीका करण्याचं, करू द्या त्यांना, काही फरक पडणार नाही मला. कारण मी निर्णय जे घेईल तो आम्ही आमचा चांगला निर्णय घेतलेला आहे. पब्लिक असेल बरोबर, दोन्ही वार्डचे 4 उमेदवार असतील, आमचं एक धोरण असणार आहे की 4ही उमेदवाराला निवडून तर ते येणारच आहेत, पण कसे बहुमताने निवडून येतील ह्याच्याकडे आमचं फोकस असणार आहे. पण विरोधक काय बोलतील काय नाही राजकारणामध्ये चालत राहतं, तिकडे लक्ष नसतं. कारण बऱ्याच गोष्टी माहित आहेत मला त्यातल्या, त्याच्यामुळे मला काही फरक नाही. खूप खूप धन्यवाद. तर अशा पद्धतीनं या ठिकाणचा जो प्रचार सभा संपन्न झालेला आहे. एकंदरीत या रबाळे विभागामध्ये आतापर्यंत झालेल्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे शाळा असेल किंवा पाण्याचा विषय असेल, या सर्व गोष्टीवरती या ठिकाणी चर्चा स्थानिक जे नेतृत्व काही कार्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आला. अशा पद्धतीनं हा संपूर्ण जो रबाळे विभागामधील तमाम जे जनता आहे मोठ्या संख्येने उपस्थित राहून ते संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन समीर शेखसह मी विशाल टोणगे, नवी मुंबई.